केंद्र सरकारकडून उसाच्या FRP मध्ये 100 रुपयांची वाढ। आगामी हंगामात उसाला प्रति टन 3650 रुपयांचा हमी भाव। प्रति टन 300 रुपयांची वाढ हवी, राजू शेट्टींची मागणी। साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांची निर्दोष मुक्तता। खेडच्या अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। जमीन आणि बांधकाम हे स्वतंत्र घटक म्हणत न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचाराच्या घटना। भाजपनं तृणमूलची कार्यालये फोडल्याचा अभिषेक बॅनर्जींचा आरोप। भाजपनं तृणमूल काँग्रेसचे आरोप फेटाळले। ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार। राजभवनात जाणार नाही अशी घोषणा। मात्र घटनात्मकदृष्ट्या उद्या विधानसभेची मुदत संपल्यानंतर आपोआप मुख्यमंत्रीपद जाणार। अभिनेता विजयची विधिमंडळ नेतेपदी निवड। सत्ता स्थापनेसाठी TVKची काँग्रेससह छोट्या पक्षांना साथ। उद्या विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता। SRPF भरतीच्या लेखी परीक्षेतल्या गोंधळानंतर भरती स्थगित। ABP माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। प्रकरणाची चौकशी करण्याचे पोलीस उपमहानिरीक्षकांचे आदेश। पुण्यात 50 वर्षीय व्यक्तीकडून 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। इराण विरुद्धचं युद्ध थांबवल्याची अमेरिकेची घोषणा। इराणसोबत आता फक्त अणुविकास कार्यक्रमावर चर्चा। परराष्ट्र मंत्री रुबियोंची माहिती। अमेरिका होर्मुझमध्ये ऑपरेशन फ्रीडम चालवणार। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची चीन दौऱ्यावर। जागतिक पातळीवर चीनचा पाठिंबा मिळवण्याचा इराणचा प्रयत्न। चेन्नई सुपर किंग्सची दिल्ली कॅपिटल्सवर 8 विकेट्सनं मात। संजू सॅमसन, कार्तिक शर्माची तुफान फटकेबाजी। CSKची गुणतालिकेत 6व्या स्थानी झेप। युट्यूबर संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। लुकआउट सर्क्युलरमध्ये बदल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। संग्राम पाटील यांचा ब्रिटनला परत येण्याचा मार्ग मोकळा। पुण्यामध्ये पर्वती भागात 9 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल झालाय। नराधम आजोबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पुण्यातल्या पर्वतीमध्ये झालेल्या प्रकरणात नराधमाला अटक करण्यात आली आहे। 9 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दारूच्या नशेत त्या आजोबाकडून चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला होता। रात्री उशिरा पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली। दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन देखील केलं। नसरापूरची घटना ताजी असतानाच पुण्यातील पर्वती परिसरात देखील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। तो म्हणजे एका 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत। एका 50 वर्षाच्या या नराधमाने हे अत्याचार केलेले आहेत असा प्रकार आता समोर आलेला आहे। पोलिसांनी तात्काळ या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यावर कारवाई करतायत, अटक केलेली आहे। माझ्यासोबत या वस्तीत या पर्वती परिसरात राहणाऱ्या महिला, त्यांना नक्की काय वाटतं, खरंच त्यांना सुरक्षित वाटतं का पुण्यामध्ये, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेत आणि नक्की काय प्रकार घडलाय, काय नक्की घडतंय, सुरक्षित वाटतं खरंच? अजिबात नाही वाटत, सुरक्षितता अजिबात नाही वाटत। नसरापूरची घटना ताजी असतानाही आता पाहतोय तर पायाखालची जमीनच हादरली। म्हणजे त्याच घटनेची पुनरावृत्ती होती इथं। म्हणजे आम्ही आमच्या मुली बाळी
कशा म्हणजे कुणाच्या शिक्षणासाठी तरी आम्ही सोडू शकतो का यांना रिकामं म्हणजे त्यांच्या सोबत सतत आम्ही राहू तर शकत नाही. बरं घरातूनच आताची घटना तर घरातलीच आहे. अगदी अगदी तेच म्हणतोय, म्हणजे घरातून अशा घटना घडत आहेत. खरंच त्यांच्यावरतीच विश्वास नाही राहिला तर शेजाऱ्यांवरती तरी कसा विश्वास ठेवणार. मुली सोबत इथं काही तरुणी आहेत. खरंच त्यांना काय पुण्यामध्ये प्रवास करताना इतर फिरताना खरंच त्यांना सुरक्षित वाटतं का, हे आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई, खरंच आता जी इथं घटना घडली ती आत चिड आणणारी आहे, सगळं काय आहे. खरंच परिसर सेफ वाटतो, सुरक्षित. आज पोलीस एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेत, कारवाई करतायत, आरोपीला अटक केली त्यांनी. अजिबात नाही वाटत. जाताना असं भीतीदायक वाटतं, म्हणून आई वडील येते सोबत सोडायला. कुठं पण असू दे, कॉलेज असू दे, घर असं क्लासेस असू दे, तरी वडील येते सोडायला. म्हणून ते सेफ वाटतं जरा. वडील असतात. एकटं नाही सोडत कुठं घरचे. मग हे असं प्रकरण कळतं ना असं कानावर, म्हणून वडील असते सोबत. लोकांमध्ये नाराजगी, चीड, संताप या ठिकाणी दिसतंय. या आरोपीला लोकांमध्ये सोडून द्या, अन्यथा तात्काळ त्याला फाशी द्या, अशी मागणी या ठिकाणी होतीये. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. गृहमंत्र्यांना एकच मागणी आहे की वारंवार या घटना होत आहेत. फक्त तुमच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना एक निरोप आहे की ज्या अशा घटना घडत आहेत लहान मुलींवरती, ह्याच्यावरती एक स्वतंत्र न्यायालय पाहिजे, स्वतंत्र कायदा पाहिजे आणि तो कडक कारवाई करणारा पाहिजे, म्हणजे असे नराधम जन्माला घालणार नाही. नसरापूरच्या प्रकरणामध्ये त्यांनी जर लगेच अंमलबजावणी केली असती तर ह्या घटना घडल्या नसत्या असं मला वाटतं. तर गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी. आता जी घटना घडलेली आहे, आईची फिर्याद घेणे चालू आहे. जे काही सेक्शन आहेत, कठोर सेक्शन ते आपण लावत आहे. त्याच्यामध्ये पॉक्सोचा सेक्शन लागणार आहे आणि मॉलेस्टेशनचेही सेक्शन लागणार आहे आणि ससूनमध्ये मेडिकल चालू आहे सध्या. काय काय यांचं काय म्हणणं आहे? तर मागं लाठीचार्ज होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. लाठीचार्ज होत नाहीये. आता हे सरकवलं पाहिजे असं मला वाटत आहे. तर नक्की का जमलेत हे, ह्यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे की आत्ताच्या आत्ता फाशी द्या, जे आपल्याला शक्य नाही. सर, ते आरोपी अटकेत आहे. आरोपी अटकेत आहे. बरं, ती मुलगी सध्या सेफ आहे, सुरक्षित आहे. मुलगी सुरक्षित आहे. मुलीला काही असं हे नाही, इंजरी नाहीये. तर पुण्यामध्ये जमाव संतप्त झाला होता. आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी या जमावानं केलेली होती. पोलिसांनी त्या नराधमाला अटक केलेली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना या सगळ्या स्थानिकांनी साकडं घातलंय की अशा पद्धतीनं जे नराधम स्त्रियांवरती, लहान मुलींवरती अत्याचार करतायत त्यांच्या विरोधात तातडीनं कठोर कारवाई केली जावी. काल रात्रीचा हा पुण्यातला पर्वती भागातला प्रकार आहे. मोठ्या संख्येनं जमाव इथे जमलेला होता. एका 9 वर्षांच्या लहान मुलीवर एका 50 वर्षीय नराधमानं अत्याचाराचा प्रयत्न केला. ती मुलगी सध्या सुरक्षित आहे असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. त्या आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे. नसरापूरची घटना ताजी असताना पुढच्या अवघ्या 5 ते 6 दिवसात पुण्यामध्ये पुन्हा असा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे पुण्यातल्या महिलांची, मुलींची सुरक्षितता नेमकी कोणाच्या हाती आहे, ती वाऱ्यावर आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे या सगळ्या नागरिकांना आश्वस्त करणं आणि पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणं आणि अशा नराधमांना चाप बसेल अशी कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत स्थानिकांकडून व्यक्त केलं जात आहे. स्थानिकांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या दिलेला होता. आरोपीला तात्काळ फाशी दिली जावी अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली. एका 50 वर्षाच्या नराधमानं 9 वर्षांच्या लहान मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिक प्रचंड संतप्त झाले होते. जो है सो गए हैं. लड़की जो है सो अभी ससून हॉस्पिटल में है, जहां उसका मेडिकल चेकअप हो रहा है. FIR दाखिल करने का काम चालू है. मैं लोगों से आह्वान करता हूं कि पुलिस को अपना जो लीगल काम है वो करने दें, क्योंकि यहाँ पे क्राउड जमा होने से उनको जो बाकी लीगल प्रोसेस पूरा करना है उसमें अड़चन हो रही है. पुढची बातमी पाहूया. पश्चिम बंगाल, आसाममधील भाजपच्या विजयावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनीही शंका उपस्थित केली. तसंच राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरूनही जरांगेंनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आहे
तोपर्यंत राज्यामध्ये हत्या आणि अत्याचाराच्या घटना घडत राहणार आहेत. फडणवीसांच्या सरकारचं काम राक्षसी वृत्तीनं सुरू आहे, त्यामुळे हे सरकार आटपावंच लागेल असा इशाराही त्यांनी दिला. किती खुनात आलं तरी लक्ष देत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब खूप हिराला आपल्या राज्याला. सगळ्यात अगोदर तिथून सुरुवात. ते जोपर्यंत येत तोपर्यंत मला नाही वाटत न्याय मिळेल. प्युअर राक्षसी वृत्तीनं काम सध्या राज्यात सुरू आहे. इथं गुंड्यांचं चालणार आहे, गोरगरीब जनतेचं शेतकऱ्यांचं इथं चालणारच नाही. त्यामुळे यांना आपटावं लागणार आहे का पुन्हा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकच्या काळाराम मंदिरावर धर्मध्वज प्रतिष्ठा केली जाणार आहे. 21 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून त्यावरती धर्मध्वज फडकवला जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर ही ध्वजपताका फडकवली जाणार आहे. धर्मध्वजावरती जय श्रीराम लिहिलं असून हनुमानाची छबी, रघुवंशाचे प्रतीक असणारे ओम आणि सूर्य या धर्मध्वजावर आहेत. याआधी लाकडी ध्वजस्तंभ होता, त्याला चांदी आणि पंचधातूचा पत्रा लावण्यात आला होता, मात्र कालांतरानं तो तुटला. त्यामुळे आता नवीन ध्वजस्तंभ बसवण्यात आलाय. दरम्यान या सोहळ्यासाठी रामनाथ कोविंद नाशिकमध्ये दाखल झाले. राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRPF गट 5 अंतर्गत होणारी भरती एबीपी माझाच्या बातमीनंतर स्थगित करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक पुणे यांनी या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश दिले. महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत होणाऱ्या SRPF गट 5चं लेखी परीक्षेमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. एका खासगी प्रकाशकानं प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत जसेच्या तसे उचलण्यात आले होते. पोलीस दलासारख्या महत्त्वाच्या भरतीचे प्रश्नसंच स्वतः तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी काढणं अपेक्षित असताना एकाच पुस्तकातील 85 प्रश्न प्रशासनानं घेतलेच कसे असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून संताप व्यक्त केला जातोय. SRPF गट 5च्या लेखी परीक्षेत आम्ही कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं महाराष्ट्र पब्लिकेशन अकॅडमीचे ज्ञानेश्वर बांगर यांनी म्हटलंय. दरवर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेमधून सुद्धा प्रश्न कॉपी होतात आहे असे. एखादा होणं हे आम्हाला मान्य आहे, पण हे 85 आणि 80 प्रश्न जर मॅच होत असतील तर कारण की याच्या अगोदर एखादा 2-3, 4-5 प्रश्न असे खूप कॉपी झालेले आहेत. आपल्याच पुस्तकातून झाले तर वेगवेगळ्या ठिकाणी. पण एकच सोबत जर 85 होत असते तर नक्कीच याचं आम्ही समर्थन करत नाहीत. आणि याची जी निपक्षपणे जी चौकशी सरकारच्या मार्फत जी करायची आहे ती सरकारने नक्कीच केली पाहिजे. तुम्ही आता म्हणत असाल तर जर तुम्हाला चौकशीसाठी बोला तर तुम्ही समोर जायला तयार आहात? 100% ज्यावेळी चौकशीला जातील तेव्हा आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत. यंदाचं वर्ष हे अल निनोचं असल्यामुळे राज्यात पाऊसमान कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. परिणामी शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागानं मागच्या 3 वर्षांचा डेटा अभ्यासून यंदाच्या परिस्थितीसंदर्भात महत्त्वपूर्ण निष्कर्ष मांडलेत. आणि या अभ्यासानुसार अल निनोच्या काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, ज्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होतो. नेमके काय निष्कर्ष काढण्यात आलेत, शेतकऱ्यांसह प्रशासनानं काय केलं पाहिजे या संदर्भात डॉक्टर कैलास राखोरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय. आपल्यासोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाकोरे आहेत. त्यांनी या एल निनोच्या मागच्या 20 ते 25 वर्षांचा डेटा काढला आणि त्यातून शेतकऱ्यांनी आणि यंत्रणेनं काय करायला पाहिजे हे ते सांगणार. सर, नेमकं यावर्षी काय होणार आहे किंवा म्हणजे पाऊसमान कमी किंवा जास्त एल निनोच्या या वर्षामुळं हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊ. थोडं यावर्षी पाऊसमान कमी आहे. त्याच अनुषंगाने एल निनो वर्षात काय होतं तर एल निनो वर्षामध्ये साधारणतः पाऊसमान तर कमीच राहतं, परंतु ह्या वर्षीचं 2026 एल निनो वर्ष आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की जुलैच्या पासून पुढे म्हणजे थोडं ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव एल निनोचा वाढण्याची शक्यता आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला सगळी मायक्रो लेवलवर प्लॅनिंग करावं लागणार आहे. तर मग शेतकऱ्यांनी कोणते वाण घ्यायचे किंवा मग त्याची पद्धती कशी? आता तुम्ही म्हणले आंतरपीक घ्या, सोयाबीन असं, तूर असं, तर मग कापसा संदर्भामध्ये कसं? आता कापूसही लागवड होतो मराठवाड्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. कापसामध्ये पण आपल्या जवळपास सगळेच वाहनं बघितले आपण, प्रायव्हेट कंपनी असेल कुठले असेल मध्यम कालावधीच्या. तर कापसाला सुद्धा आपल्याला घेताना विशेष करून मोठ्या प्रमाणात इरिगेटेड एरियामध्ये कापूस घेतला जातो.
तर शेतकऱ्यांना हेच आहे की त्याचं ड्रिपवर त्याचं व्यवस्थितपणे त्याचं मायक्रो सिंचनवर नियोजन करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ती दादाला टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. जे तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानाचा आपला अचूक टाईमला वापरून यावर्षी आपल्याला ह्या एलनिनोला आपल्याला थोडी मात करायची. प्रशासनानं पाणी नियोजनाच्या संदर्भात काय करायला हवं? कारण आता आपल्याकडे येलदरी आहे, लोअर दुधनासारखा प्रकल्प आहे, गोदावरी नदी आहे, बंधारे आहेत बऱ्याच ठिकाणी. तर कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन? आपण पाहतोय की मे महिना आहे, आता सुद्धा बाष्पीभवनाचा दर सुद्धा वाढलेला आहे. सर्वसामान्य जो बाष्पीभवनाचा दर राहतो तसाच आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. परंतु भविष्यामध्ये आता आपल्याला दुष्काळ दिसतो, त्या अनुषंगाने आत्ताच आपल्याला काही उपाययोजना केल्या पाहिजे की बाष्पीभवन आपलं थोडं कसं कमी होईल, पाणी कसं ड्रिपच्या माध्यमातून सूक्ष्म आपले जे पद्धती आहेत त्याच्या माध्यमातून आपण मॅनेज करायचं आहे. आणि येणाऱ्या सीझनमध्ये आपण असं गृहीत धरूया की जनावराला चारा लागणार आहे, त्या अनुषंगाने आपल्याला त्या चाऱ्याचं सुद्धा आपण आतापासून नियोजन करायला काय हरकत नाही. BBF तंत्रज्ञान असेल, म्हणजे विविध पीक पद्धती असेल, ही अवलंबन करणं खूप गरजेचं बनलेलं आहे. कारण यावर्षी पाऊसमान जे ते कमी असणार आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेशचं पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. अल्निनोचा धोका लक्षात घेता कृषी विभागानं कमी पावसात अधिक उत्पन्न देणाऱ्या पीक पद्धतीचं शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान वापरणं, रुंद वरंभे पद्धतीनं पिकाची लागवड कशी करावी याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. आणि त्यासाठी नागपूरच्या कडक उन्हात कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत. या माध्यमातून येणाऱ्या खरीप हंगामात अल्निनोच्या प्रभावाशी लढता येऊन कमी पावसात देखील अधिक उत्पन्न कसं घेता येईल यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी. खरीप हंगामामध्ये कमी पावसामध्ये कशा प्रकारे शेती करायची त्यासाठीचं हे प्रशिक्षण इथे दिलं जात आहे. आणि निश्चितच कृषी विभागाचं कौतुक करायला पाहिजे की खरीप पूर्व तयारीच्या आधीच त्यांनी ही प्रशिक्षण वर्गाला सुरुवात केलेली आहे. आपण कृषी अधिकारी त्यांना विचारूया, काय शासनाच्या गाईडलाईन्स आहे आणि कशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात आहे? सदर प्रशिक्षणातील गावातील सर्वसामान्य शेतकरी बंधू भगिनी हजर आहे. आणि आजचं जे आपल्याला तंत्रज्ञान अवगत करायचं आहे, ब्रॉड बेस फरो, रुंद सरी वरंबा पद्धत. आणि हे यावर्षी अल्निनोच्या प्रभावामुळे वापर करणे शेतकऱ्यांना फार हितकारक आहे. याचं कारण असं आहे की जर जास्त पाऊस झाला तर हे जे वरंबे दिसते रुंद सरी वरंबे, त्यातून जास्तीचा पाऊस निघून जातो. आणि कमी जर पाऊस असला तर या नालीमध्ये जे मॉइश्चर आहे ते त्या झाडाच्या मुळांना उपलब्ध होते. त्याच्यामुळे आपल्या पिकावर होणारा लगेचचा विपरीत परिणाम हा कमी होतो. जास्त पाऊस झाला तर मग त्याचा काही विपरीत परिणाम होईल का? ब्रॉडबेस फरो रुंद सरी वरंब्याचा जर वापर केला तर त्यापासून आपलं पीक पूर्णतः सुरक्षित राहते. मागील वर्षीचा जर सोयाबीन पिकाचा मागील 3 वर्षाचा अनुभव घेतला तर ज्या शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंब्यावरती सोयाबीन पीक घेतलं त्यांना एकरी रेग्युलर 3 ते 4 क्विंटल येणारं पीक 7 ते 8 क्विंटलवरती गेलेलं आहे. म्हणजे मागील वर्षीचा 3 वर्षाचाच आपल्याला हा अनुभव आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो कृषी विभागामार्फत, शेतकऱ्यांनी सगळं ऐकून घेतलं, शेतकऱ्यांनी जर वापर करा, काय विनंती कराल तुम्ही गावच्या शेतकऱ्यांना एवढं सांगण्यात येईल की म्हणजे तुम्ही जे यंत्र आहे म्हणजे आपल्या नाना देशमुख संजीवनी अंतर्गत टप्पा 2मध्ये सगळं साहित्य म्हणजे त्यांना लागू होत आहे. आणि शेतकऱ्यांनी ते अवजारे आणि ट्रॅक्टर म्हणजे जे म्हणजे लागू झाले आहेत ते त्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्याचा फायदा करायला पाहिजे. खरीप पूर्व काळातच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बांधावर पाठवून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. सोबतच त्यांना मार्गदर्शन करून येणाऱ्या संकटाचा कशाप्रकारे सामना करावा यासाठी तयार देखील केलं जात आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. केंद्र सरकारकडून उसाच्या FRP-मध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आगामी हंगामात उसाला प्रति टन 3,650 रुपयांचा हमीभाव मिळेल. केंद्राकडून उसाचा सरासरी उत्पादन खर्च प्रति टन 1,820 रुपये गृहीत धरण्यात आलाय. शेतकरी नेते राजू शेट्टी मात्र 100 रुपयांच्या निर्णयावरती नाराज आहेत. प्रति टन 300 रुपयांची वाढ हवी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. आणि स्वतः शेतकरी नेते राजू शेट्टी सध्या आपल्यासोबत आहेत. राजू शेट्टीजी नमस्कार. एक महत्त्वाचा निर्णय सरकारनं घेतलाय 100 रुपये हमीभाव देण्याचा, पण तुमची नाराजी आहे, तुमच्या मागण्या काय आहेत? खरं तर सरकारचा हा निर्णय म्हणजे राजा उदार दिला झाला आणि भोपळा दिला अशी जी पूर्ण स्थिती दिसते. गेल्या वर्षभरामध्ये आखाती युद्धामुळे म्हणा किंवा डॉलर महाग झाल्यामुळे म्हणा रासायनिक खताच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. तशातच सरकारनं रासायनिक खतावरच्या सबसिड्या कमी केल्या आहेत.
याचा एकंदरीत परिणाम म्हणून एकरी जवळजवळ 4 ते 4.5 रुपये अधिक किमतीचे खतं शेतकऱ्याला खरेदी करावी लागत आहे. याशिवाय येत्या 2 दिवसामध्ये डिझेलच्या किमती वाढण्याचे संकेत आहेत आणि ते डिझेलच्या किमती वाढल्या तर मशागतीचा खर्च वाढतो. हे सगळं लक्षात घेता उत्पादन खर्चामध्ये एकरी किमान 5 ते 6 हजार रुपयाची वाढ अपेक्षित आहे. असं असताना आज 100 रुपयाची वाढ सरकारने केलेली आहे. म्हणजेच एकरी 4,000 रुपयाची वाढ झाली. ऊसाचं उत्पन्न वाढलं एकरी 4,000 रुपये आणि खर्च मात्र वाढला एकरी 5 ते 6,000 रुपये. असा एकूण हा उलटा हिशोब आहे. सरकार म्हणतंय की 1820 रुपयाला 1 टन ऊसाचं उत्पादन होतं. मी सरकारला किंवा कृषी मंत्र्यांना, पंतप्रधानांना सगळ्यांनाच एक आव्हान देतो की त्यांनी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर प्रयोग करून 1820 रुपये खर्च करून 1 टन ऊसाचं उत्पादन घेऊन दाखवावं. सरकारच्या अनेक संशोधन संस्था आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, भारतीय कृषी अनुसंधान परिषद आहे, कुळीमुत्तर किंवा पाडेगाव किंवा वसंतराव शुगर इन्स्टिट्यूट असल्या अशा ऊसावर संशोधन करणाऱ्या संस्था आहेत. त्या संस्थेमध्ये एवढ्या रुपयामध्ये 1 टन ऊसाचं उत्पादन घेऊन दाखवावं. मी शेतकरी चळवळीतून निवृत्त व्हायला तयार आहे आणि आता शेतकऱ्यांना आजचे दिन आले, आता तुम्हाला चळवळीची गरज नाही असं सांगायला तयार आहे. एकूणच शेतकऱ्याला फसवाफसवी करायचा उद्योग सरकारनं आता सुरू केलेला आहे. राजू शेट्टीजी, आभार आपले. आपण प्रतिक्रिया दिली एबीपी माझाला त्यासाठी. शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागानं पुढाकार घेतलाय. प्रत्येक टोल नाक्यावरती शेतकऱ्यांसाठी मॉल बांधले जाणार आहेत आणि शेतकरी या मॉलमधून शेतमाल विकणार आहेत. शेतातून थेट टोल नाक्यावरती शेतमाल शेतकरी विकतील, तर प्रवासी या टोल नाक्यावरच्या मॉलमधून ताजी भाजी आणि शेतमाल विकत घेतील. यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग शेतमालासाठी मॉल बांधणार आहे. शेताच्या जवळ विक्री केंद्र असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, तर मार्केटपेक्षा स्वस्त आणि ताजी भाजी मिळत असल्यानं ग्राहकांनाही याचा फायदा होणार आहे. याआधी भाजप सरकारनं शहरात आठवडी बाजार सुरू करून शेतकऱ्यांना नवी बाजारपेठ तयार केली होती. देवाची करणी आणि नारळात पाणी अशी आपल्याकडे म्हण आहे आणि असाच काहीसा प्रकार भिवंडी तालुक्यातल्या वाडा रस्त्यावरच्या दुगाड फाटा नजीकच्या असनोली या ठिकाणी दिसून आलेला आहे. इथले शेतकरी जयेश पटेल यांच्या रस्त्यालगतच्या घराच्या अंगणात 8 वर्षांपूर्वी लावलेलं आंब्याचं झाड आहे. या झाडाला सध्या आंबे लगडले आहेतच, पण झाडाखाली खेळणाऱ्या मुलांना आंब्याच्या झाडाला सीताफळ लागल्याचं दिसलं. त्यांनी ही बाब वडील, आजी आणि कुटुंबातल्या सगळ्यांना सांगितली. जितेंद्र भोईर यांनी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकताच तो प्रचंड व्हायरल झाला आणि सध्या हा प्रकार पाहायला गर्दी होतीये. या झाडावर कोणत्याही प्रकारचं कलम केलेलं नसताना सीताफळ कसं काय लागलं असा प्रश्न स्थानिक आणि तज्ज्ञांना पडलाय. परिसरामध्ये जेवढे पण फळाचे झाडं आहेत ते आंबे आहेत हे आम्ही खाल्लेले, म्हणजे बाठे असतात ते बाठे टाकलेले होते आणि त्यातून तो आलेला झाड आहे आणि त्या झाडाला अचानकपणे तो सीताफळ या वर्षीच लागलाय. नाही तर 8 वर्ष जुनं जवळजवळ झाड आहे. ते लहान पोरं गोट्या खेळत होते आणि त्यांना ते जाणवलं का काहीतरी वेगळं फळ आहे, म्हणून ते मला तिथे सांगायला आले का पप्पा आपल्या झाडाला सीताफळ आहे. तर मी म्हटलं सीताफळ कसं काय, तुम्ही काय जाऊन चिटकवलं का काय. मी तर एवढंच सांगेन का कुठल्याही प्रकारचा ज्याच्यामध्ये आपण हे नाही केलेला, कलम नाही काय नाही, तो आपण नैसर्गिक असा एक चमत्कार म्हणावा लागेल. बाकी देवाला माहीत तो काय प्रकार आहे तो.